महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्ट पत्रकार टीमकडून क्रांतीच्या लेकींना स्वसंरक्षणाचे बाळकडू मोठी जुई शाळेत, चैताची वाडीत माणुसकीचा ओलावा। राजमाता जिजाऊंची धगधगती जिद्द आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानाचा वारसा बाळगत महाराष्ट्र सुपरफास्ट पत्रकार टीमने उरणमध्ये सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे। जिजाऊंचा वारसा, स्वसंरक्षणाचा भरवसा हे ब्रीदवाक्य घेऊन शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे बालिका दिनानिमित्त मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे शाळेत सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रख्यात स्वसंरक्षक मार्गदर्शक श्री गोपाळ म्हात्रे यांनी विद्यार्थिनींना कराटेचे तंत्र आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले। कोणत्याही प्रसंगात रडण्यापेक्षा लढण्याचे सामर्थ्य बाळगण्याचे आणि संकटाचा सामना कसा करावा याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले। प्रशिक्षणादरम्यान मुलींमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हा राजमाता जिजाऊंच्या वारसाशी प्रचिती देणारा होता। या विधायक उपक्रमासाठी सौ सविता सुनील नाईक, राहणार बोनकडे यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यांच्या शुभ हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला, तसेच महिलांचा सन्मान म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले। शाळेतील कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सुपरफास्ट टीम आणि सौ सविता नाईक यांनी चैताची वाडी येथील आदिवासी वाडीवर जाऊन तेथे उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी खाऊ आणि साड्यांचे वाटप करण्यात आले। दुर्गम भागातील बांधवांची नाळ जोडणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। केवळ बातम्यांच्या पलीकडे जाऊन समाजाचे प्रश्न सोडवणे आणि तरुण पिढीला दिशा देणे या उद्देशाने महाराष्ट्र सुपरफास्ट पत्रकारांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते। पत्रकारांनी दाखवलेल्या सामाजिक जाणीवेबद्दल उरण तालुक्यातून गौरवोद्गार काढले जात आहेत। हा सोहळा संपला असला तरी चिमुकल्या हातांमध्ये आज स्वसंरक्षणाचे जे सामर्थ्य दिले आहे आणि आदिवासी बांधवांच्या डोळ्यात जो आनंद दिसला तेच उपक्रमाचे खरे गमक आहे। केवळ बातम्या लिहिणारे हात माणुसकीची सेवा करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हाच समाजाची परिवर्तनाची खरी पहाट होते। महाराष्ट्र सुपरफास्ट पत्रकारांनी जिजाऊंच्या वारसाला खऱ्या अर्थाने कृतीची जोड दिली आहे, हेच या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या उपक्रमात रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई शाळेचे मुख्याध्यापक अविनाश नावाळे व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठीजुई ग्रामस्थ, पालक, शालेय कमिटी यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे। तसेच या उपक्रमाकरता सविता नाईक, सुयोग नाईक, केतकी नाईक, भारती घरत यांची उपस्थिती या उपक्रमाला अधिक बळकटी देणारी ठरली। महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलच्या टीमकडून कार्यकारी संपादिका, निवेदिका, पत्रकार तृप्ती भोईर, पत्रकार व कोषाध्यक्षा रणिता ठाकूर या सर्वांच्या एकत्र प्रयत्नामुळे समाजातील महत्त्वाचे प्रश्न, शैक्षणिक घडामोडी प्रभावीपणे मांडल्या गेल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर आणि तृप्ती भोईर, मोठीजुई, उरण। मी सगळ्या जणी इथे बसल्यात, मी स्वतः, त्यांनी जे आज आपल्याला शिक्षण भेटतंय हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे पॉसिबल आहे। तर त्यांनी त्यावेळी त्यांनी भांडून, लोकांशी भांडून, समाजाशी भांडून एवढे प्रयत्न करून जर त्यांनी शिक्षण घेतलं नसतं आणि त्यांनी जर शाळा चालू केल्या नसत्या तर आज आपण इथे कोणीच मुलगी बसते नसती इथे शिक्षण शिकायला। म्हणून हा डोक्यात इतकं ठेवा की इतक्या त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला जे आज शिकायला भेटतंय त्यांचं आपण काहीतरी पुढे जाऊन करायचं। त्यांनी फक्त आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं नाही, तर त्यांनी आपल्याला संधी दिली आहे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि पुढे जाण्याची। तर तुम्ही विचार करत राहा की आपण काय करतोय, आपण या समाजात का आलोय आणि आपण काय करू शकतो पुढे जाऊन। प्रश्न विचारा की हे या समाजात काय घडतंय, आपण काय करतोय, हे चांगल्यासाठी घडतंय, वाईटासाठी घडतंय, याचा प्रश्न विचारण्याची तुमच्याकडे पॉवर आहे, ती क्षमता आहे की तुम्ही हा प्रश्न विचारू शकता। कधी स्वतःला थांबवू नका। आणि जसं आज तुम्हाला सरांनी, या कराटे सरांनी शिकवलं, जर तुम्हाला वाटत असेल की हे आपल्याला काय शिकवतात, आपण ते इथेच राहणार आहोत, आपल्याला काय कोण येऊन करणार आहे, पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, या बाहेर जाल शिकायला, कामाला, तेव्हा इतकं हे जग इतकं चांगलं सुरक्षित नाही आहे, तर हे तुम्हाला खूप वापरणार बाहेर जाऊन। तर ह्याचं जेवढं काय शिकवलं त्या सरांनी ते नेहमी लक्षात ठेवायचं आणि ते नेहमी कधी असं वाटलं की नाही आता माझ्यासोबत काहीतरी वाईट घडतंय तर तेव्हा ते वापरायचं, इतकं लक्षात ठेवून हे करायचं आहे आणि खूप पुढे जायचं। सगळ्यांना खूप मेहनत करायची, खूप पुढे जायचं, खूप आयुष्य मोठं आहे।